सुभाषराव मगरे, रामभाऊ शिरसाट, आपले जयप्रकाश दादा, आपले दीपक डोंगरे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, तर अशोकराव आणि होनारशे गजानन, पंढरनाथ पाटील पवार, पीपी म्हणते बैठकीला आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असले सगळे गावकरी मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माझे सर्व तरुण सहकारी. खरं तर आजचा दौरा हा यासाठी होता की कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं, कष्ट केले, खूप मेहनत घेतली आणि मला या परवा 13 तारखेला सगळ्या मतपेट्या भरून पाठवल्या. या कार्यकर्त्याला आपण खऱ्या अर्थाने भेटायला गेलं पाहिजे आणि त्यांना भेटून त्यांच्या भेटीगाठी करून त्यांचे आभार मानले पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थाने हा दौरा आपण काढला. कारण लोकांनी, आपल्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. आता बबलू सेठ पण आले, त्याच्यामुळे काय काळजी राहिली नाही आपल्याला. तर आम्ही आलो यासाठी होतो सगळे, ज्या उमेदीना, ज्या कष्टाने आणि मेहनतीने आपण 13 तारखेपर्यंत जीवाचं रान केलं, मेहनत घेतली, कष्ट केले आणि ज्या मोदीच्या उमेदवाराचा हा मतदारसंघ म्हणजे आपलं त्यांचं घरचं सर्कल आहे, बरोबर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हे 2-3 सर्कल म्हणजे त्यांना असं वाटत होतं हे आमच्या मालकीचे, राजूर पासून तर तळेगावपर्यंत, पार बोलते टाकळीपर्यंत त्यांना असं वाटतं हा परगाना आपलाच आहे सगळा. परंतु या वेळेला हा सगळा परगाना पांगला. त्यांच्या हातातून हा परगाना आपल्या महाविकास आघाडीच्या पत्रात आला. कारण त्यांना असं वाटलं होतं की मी याचा मालक आहे. लोकांनी तुम्हाला दर 5 वर्षाकरता तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं होतं, परंतु तुम्ही लोकसभेमध्ये गेल्यानंतर लोकांना विसरूनच गेले. पहिले वर्ष, दुसरं वर्ष, दुसरी पंचवार्षिक, तिसरी, चौथी, 5वी आणि 5 पंचवार्षिक झाल्यावर ज्या शिवसेनेमुळे तुम्ही तिथे गेले त्या शिवसेनेचे तुकडे पाडलेच, पण खरी कोणती खोटी कोणती हे बोलायची भाषा तुमची होती. म्हणून या वेळेला सगळ्या शिवसैनिकांनी तुम्हाला धडा शिकवला आणि सगळ्या महाविकास आघाडी